ओम नमो नाद्याद्य वेद वेदांत वेद्या वंद्या हि परम वंद्या संसवेद्या श्री गणेश आता वंदू सरस्वती जी चित्त चैतन्य चित्त शक्ती जी स्फूर्तीची स्फूर्ती अमूर्त मूर्ती स्वरूपजीची आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरू ज्याचे हा संसार होय सुख करू तरणोपाय जेने मस्तकी ठेविता हातू अहंभाव होय घातू स्वहंभाव होय प्राप्तू अद्वैतानंदू पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः ओम नमो शिवाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः लोमेश ऋषी परम चतुर बोलका जैसा अंगिरा पुत्र याज्ञवल्के आचे चरित्र धर्मा प्रती कथिले। आज वट पौर्णिमा, वट सावित्रीची पौर्णिमेच्या निमित्तानं सावित्री सत्यवानाची कथा घ्यावी, कारण या दिवसाचं या पूजेचं महत्व लोकांना कळायला पाहिजे। आपण लोक वट पौर्णिमेची पूजा करतायत, वडाच्या झाडाची करतायत, पण का करतायत, त्याच्या पाठीमागचा इतिहास काय, तर एक वाटलं घेऊ आपण कथा। सगळीच आहेत, आपल्या आस्थाभावार्थ रामायण परिवार आहेत, त्याच्यामधली सगळीच भक्त मंडळी आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या समवेत एक सावित्री आणि सत्यवान यांची एक सुंदर परम पवित्र कथा। तर लोमश नावाची ऋषी बोलका जैसा अंगिरा पुत्र, बृहस्पती असावे, देवगुरु बृहस्पती तशा पद्धतीने बोलण्यामध्ये हुशार असे असणारे लोमश मुनी होते म्हणतात। तीर्थयात्रा पावन परम त्याही वरी संत समागम मार्गी जाता लोमेश उत्तम इतिहास सुरस सांगत। आणि पांडव वनवासामध्ये आहेत, 5 पांडव आणि द्रौपदी, 6 लोक वनवासामध्ये असताना तीर्थयात्रा करत 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 पुढे जात होते आणि त्यांच्या बरोबर लोमश नावाचे ऋषी होते। मग पांडव वनवासात जात असताना त्यांचा काळ क्रमावा म्हणून सुरस अशा प्रकारचा इतिहास ज्या कथा पाठीमाग घडून गेल्या त्या कथा लोमश ऋषी सांगत होते। पुण्य श्लोकाच्या कथा पावन निर्दोष यश कथा पूर्ण चरणी चालता निर्भर मन सिनन वाटे मानसी। आणि लोमश मुनी कथा सांगत होते, पुण्य श्लोकाच्या कथा पावन, ज्यांच्या कथा ऐकल्यानंतर आपलं पुण्य वाढेल अशा प्रकारचे पाठीमाग होऊन गेलेले त्यांचं चरित्र लोमश मुनी पांडवांना सांगत होते। त्याच्यामुळे चालत असताना त्यांना कंटाळा येत नव्हता असं सांगतात। धर्म म्हणे लोमेश मुनी द्रौपदी सारखी सद्गुण खाणी रूपवती मधुर वचनी पूर्वी कोण होती पै। आणि लोमश मुनीला धर्मराजानं सहज विचारलं, म्हणले महाराज आता जी आमची द्रौपदी आहे ह्या द्रौपदी सारखी पतिव्रता याच्या पाठीमाग कोण होती का? द्रौपदी सारखी सुंदर आणि द्रौपदी सारखी पतिव्रता सती पाठीमाग कोण होती का? असेल तर त्यांची कथा सांगा असं धर्मराज लोमश मुनींना विचारतात। लोमश म्हणे सावधान ऐक इतिहास पावन स्त्रियाही ऐकता सौभाग्यवर्धन परम कल्याण पुरुषाशी। लोमश ऋषींनी सांगितलं, धर्मराज ऐक, मी आज जी तुला कथा सांगणार आहे ती कथा पुरुषांना ऐकू किंवा स्त्रियांना ऐकू, कारण काही लोकांना वाटतंय ती बायांचा सण आहे, वटपौर्णिमा म्हणजे स्त्रियांचा सण झाला, पण बाबा हो त्याच स्त्रियेचीच कथा आहे आणि ती जर कथा ऐकली तर परम कल्याण पुरुषासी। ही सत्यवान सावित्रीची कथा जर पुरुषांनी ऐकली तर त्या पुरुषाला जीवनामध्ये कधीच त्याचा अपजय होत नाही, त्याचं यश कीर्ती वाढत जातं। स्त्रियांनी ऐकली तर सौभाग्य वाढतं। ही कथा ऐकणारी स्त्री कधीच विधवा होत नाही, तिचं सौभाग्य अबाधित राहतं आणि पुरुषाचं कल्याण होतं। म्हणून स्त्री अथवा पुरुष दोघांनी कथा ऐका असं सांगतात। मद्र देशीचा नृपती नाम ज्याचे अश्वपती वेदविहित चाले नीती उदार धर्मात्मा सर्वज्ञ। आणि कथा सांगायला सुरुवात केली, कोण आहे सावित्री, कोण आहे सत्यवान? मद्र देशीचा नृपती, मद्र देश आहे
आणि त्या देशाचा राजा, त्या राजाचं नाव अश्वपती होतं. राजा धर्मानं वागणारा होता. काय झालं? त्यास नसे पुत्र संतान म्हणून बहुत वर्षे तप करून सावित्रीचे आराधन करिता झाला तो साक्षेपी. आणि त्या राजाला मुलगा नव्हता, म्हणजे पुत्र संतान नव्हतं, त्यामुळे राजा दुःखी होता. राजाला सगळं ऐश्वर होतं महाराज, पण संतती नसेल तर अंतःकरणाला दुःख होतं. राजा दशरथाला काय कमी होतं? अहो, ज्या राजा दशरथानं स्वर्गावरती रथ चालवला त्या दशरथाला काय कमी होतं? फक्त संतान नव्हती. राजा दशरथाला मुलगा नव्हता म्हणून राजा दुःखी होता. तसंच हे अश्वपती राजाला संतान नव्हतं म्हणून तो दुःखी होता. आणि आपल्याला संतान व्हावं म्हणून सावित्री देवीची आराधना करू लागला. करी 10 लक्ष जप पूर्ण लक्ष संख्या प्रत्ययी हवन पल मात्र दुग्ध प्राशन 10 दिवसात एकदा करी. राजा उपवास करत होता. आपणही उपवास करतो महाराज, पण राजाचा उपवास खरतड होता. 10 दिवसातून एकदाच दूध प्राशन करत होता तो. म्हणजे एवढी कठोर तपस्या सावित्री देवीची तो करत होता. काय झालं? यावरी 18 वर्षे भरली सावित्री देवी प्रसन्न झाली. अश्वपती म्हणे ते वेळी पुत्र संतान मज द्यावे. आणि 18 वर्ष हा असणारा राजा सावित्री देवीची आराधना करीत होता. 18 वर्ष तिची पूजा करत होता. 18 वर्ष उपवास करत होता. म्हणून देवी प्रसन्न झाली. एवढ्या लवकर देवी प्रसन्न होईल का? बरं, उपवास कसं करत होता? आपल्यासारखा उपवास आहे का त्याचा? 10 दिवसातून एकदा फळ आणि दूध प्राशन करायचा. अशा पद्धतीचं खरं तर उपवास 18 वर्ष करत होता. मग सावित्री देवी प्रसन्न झाली. त्यावेळेस राजानं सांगितलं, आम्हाला पुत्र संतान द्या. देवी म्हणे पुत्र संतान तुझ्या दृष्टी नसे जाण. परिलावण्य खानी दिव्य रत्न कन्या एक होईल तुझ. सावित्री देवीनं अश्वपतीला सांगितलं, राजा तुझ्या नशिबामध्ये मुलगा नाही आणि नशिबाच्या पलीकडचं मी कसं काय देऊ शकते? तुझ्या नशिबातच नाही मुलगा तर मी देऊ शकत नाही. पण एवढी वर्ष तू माझी भक्ती केले तर या भक्तीचं फळ म्हणून एक मुलगी तुला होईल असं सावित्री देवी राजाला सांगतात. भूमंडळी विख्यात होईल त्रिभुवनी महिमा वाढेल. पतिव्रता शिरोमणी सुशील कीर्ती वर्णितील पुराणी. आणि सावित्री देवीने सांगितलं, माझ्या तुझ्या भक्तीच्या प्रसादानं एक मुलगी तुला होणार आहे. आणि ती मुलगी सामान्य नाही महाराज, ती या मुलीची कीर्ती भूमंडळामध्ये विख्यात होईल. आज कोण ओळखत नाही महाराज सावित्रीला? जगातली प्रत्येक स्त्री सावित्रीला ओळखते, तिचं नाव प्रचलित आहे. जगाच्या प्रत्येक कानावरती तुझ्या मुलीचं नाव जाणार आहे. एवढी प्रख्यात आणि पतिव्रतामध्ये रत्न तुझी मुलगी होईल असा आशीर्वाद सावित्री देवी देतात. आईसे बोलून अर्कनंदिनी गुप्त झाली तेच क्षणी. हर्ष खेद दोन्ही पावोनी राव आला सोनगरा. आणि सावित्री देवीनं आशीर्वाद दिला. आणि सूर्याची मुलगी होती. सावित्री कोण आहे? सूर्याची मुलगी आहे. गुप्त झाली. राजाला वरदान दिलं, निघून गेला. राजाला आनंद वाटला आणि दुःख वाटलं. आनंद वाटण्याचं कारण आहे मुलगी होईल आणि आपल्या मुलीची कीर्ती जगामध्ये होईल याचा आनंद झाला. आणि दुःख वाटलं की आपल्याला मुलगा होणार नाही. हर्ष आणि खेद दोन्ही राजाला प्राप्त झालं. राजा आपल्या घरला निघून आला. 9 मास भरता पूर्ण पटराणी गुण निधान. तिचे पोटी दिव्य रत्न कन्या सगुण झाली. आणि 9 महिने झाल्यानंतर ना त्या अश्वपती राजाची पत्नी गरोदर राहिली. आणि 9 महिन्यानंतर ना राजाच्या पत्नीला एक सुंदर अशा प्रकारची मुलगी जन्माला आली. ही साक्षात सूर्यपुत्री नाम ठेविले सावित्री. उमा रमा निर्जरेंद्र नारी उपमे छरी त्यांचीच. आणि कन्या खूप सुंदर होती महाराज. सावित्री सूर्याची मुलगी होती. आणि सावित्री देवीच्या वरदानानं, सावित्री देवीच्या भक्तीनं ही मुलगी प्राप्त झालं. म्हणून अश्वपती राजानं आपल्या मुलीचं नावच सावित्री ठेवलं. अत्यंत सुंदर होती. किती सुंदर होती ऐका. तिचे स्वरूप तिज पुंज देखून नाचे शपरिध्वज. ही लावण्यामृताची सहज निमग्न भरून चालिली. आणि एवढी सुंदर होती महाराज.
मदन सुद्धा त्या असणाऱ्या सावित्री पुढे लज्जायमान होत होता, कारण जगामध्ये सगळ्यात सुंदर मदन आहे तो सुद्धा सावित्रीच्या पुढे फिक्का होता. एवढी स्वरूपवान मुलगी अश्वपती राजाच्या पत्नीच्या पोटाला जन्माला आली. बहुत वर्णिल्या नितंबिनी मैजा सुलोचना नैषद राणी परी अश्वपतीची नंदिनी सावित्री श्रेष्ठ सर्वात. पुराणामध्ये अनेक स्त्रिया सांगितल्या महाराज. एवढ्या स्त्रिया सुंदर होत्या. मयजा, सुलोचना, नैषद राणी, मंदोदरी सांगितलं, सुलोचना आणि नळ राजाची दमयंती, अनेक स्त्रिया वर्णन केल्या. पण या सगळ्या स्त्रियामध्ये सावित्रीच श्रेष्ठ आणि सुंदर होती असं सांगतात. मृगशा वाक्षी सुहास्य वदनी विद्रुमाधरी द्विजही रेखानी विकस्वरी तांटक करणी मित्र मृगांका समान हरी मध्या हंस गमनी अंगुसु अंग सुवासन माय सदनी सरळ घ्राणी मुक्ता सुपानी भुजंग वेणी कोमलांगी चातुर्य सरोवर मराळी परम सुकुमार श्रृंगार वल्ली दिवस थोर झाली ती वेल्लाळी गुणालया. आणि अशी असणारी सावित्री एवढी सुंदर होती महाराज. अंगाचा सुवासानं त्या अश्वपतीचा राजवाडा भरून जात होता. हंसाचं जसं गमन असतं हळूहळू, अशा प्रकारची सावित्री त्या राजवाड्यामध्ये वाढू लागली आणि हळूहळू लहानाची मोठी झाली असं सांगतात. कन्या अवतरता परम वृदिंगत होता ऐश्वर्य द्रुम सावित्री ऐशल लाम रावला दिला परम तपे. अहो, ज्याच्या घरामध्ये मुलगी जन्माला येते त्याच्या घरची संपत्ती वाढत असते महाराज. म्हणून मुलीला घरची लक्ष्मी म्हणतायत. ज्या वेळेस मुलगी पोटाला येते त्यावेळेस घराचं ऐश्वर्य वाढत असतं, त्या माणसाचं ऐश्वर्य वाढत जातं. आणि अशी लक्ष्मी स्वरूप मुलगी त्या असणाऱ्या राजाला प्राप्त झाली होती असं सांगतात. योग्य वर्ण दिसेक्षिती मग तन रूप म्हणे कन्ये प्रती तू पुरुष रत्न शोधून निश्चिती वरी वर मानेल तो. आणि सावित्री खूपच सुंदर होती. आणि अशी असणारी सावित्री लग्नाला आली. तिच्या वडिलांनी विचार केला, एवढी मुलगी आपली सुंदर आहे, माझ्या दृष्टीमध्ये हिच्या योग्य मुलगाच नाही. मग राजानं सावित्रीला स्वतंत्र दिलं. आणि पूर्वी स्वयंवराची प्रथा होती महाराज. स्वयंवर म्हणजे स्वतःचा नवरा स्वतःच निवडणं, याला स्वयंवर म्हणायचं. बघा, सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, अशा प्रकारच्या प्रथा होत्या. आणि अश्वपती राजाने सांगितलं मुलीला, आता तूच जगामध्ये फिर आणि तुला जो आवडेल त्याच्याच बरोबर लग्न करा. अश्वपती राजा सावित्रीला बोलतात. सवे दळबार घेऊनी कन्या बैसली दिव्ययानी 56 देश सोनयनी पाहता शेती राजवाळा. आणि सावित्री निघाली. कुठं निघाली? स्वतःला पती शोधण्यासाठी निघाली. कारण वडिलांनी सांगितलं होतं तुला जो आवडेल तोच कर, कारण तुझ्या योग्य वर आम्हाला नाही दिसत कुठंच. त्यामुळं तू जा, हिंड, बघ आणि तुला जो आवडेल त्याच्या बरोबर लग्न कर. मग काही राजसैन्य सावित्रीनं बरोबर घेतलं आणि 56 देश हिंडून पाहू लागले. तो धुमत्सेन राजेश्वर सत्यवान त्याचा कुमार तो ईश्वराचा अंश साचार तिने वर नेमिला. आणि सावित्री फिरत होती महाराज. फिरत असताना तिनं पाहिलं धुमत्सेन नावाचा राजा आहे. सत्यवानाच्या वडिलाचं नाव धुमत्सेन आहे. माहिती पाहिजे हो आपल्याला. आणि धुमत्सेनाचा मुलगा सत्यवान ईश्वराचा अवतार, तिला तो पसंत आला. आणि सावित्रीनं मनामध्ये विचार केला, हाच नवरा आपल्यासाठी योग्य राहील. ग्रामास आली परतून सांगे बापास वर्तमान राव संतोषला ऐकून तो नारद मुनी पातला. आणि घरी आली. सत्यवानाला तिनं पाहिलं. पुढे कुठंच तिनं बघायला गेली नाही. सत्यवानाला पाहिलं, घरी आली. आणि सावित्रीनं बापाला सांगितलं, पिताश्री पाहिलाय म्हणली एक मुलगा आणि तो मला पसंत आहे. असं सांगत असतानाच ब्रह्मविना घेतलेले नारद मुनी त्या ठिकाणी आले. राये बैसवून उत्तमासनी मुक्ताभिषेक केला ते क्षणी पूजा संभार समर्पुणी सांगे वर्तमान कन्येचे. आणि नारद मुनी आल्यानंतर ना राजानं नारद मुनीला सिंहासनावरती बसवलं. कारण नारद हे संत आहेत
आणि संताची पूजा आसनावर बसूनच करायची असते, कारण त्या संतामुळे देवाची प्राप्ती होते. नारद मुनी आल्याबरोबर राजानं पूजा केली आणि आपल्या मुलीचं वर्तमान कौतुकानं राजा महाराजांना सांगू लागला. मग नारद बोले वचन, सत्यना पिता धूम्र सत्यवान पिता धुमत्सेन, त्याचे नयन गेले जाण, दायादी हिरून राज्य घेतले. आणि आपल्या मुलीचं सगळं वर्तमान सांगत असताना राजाने सांगितलं कोण धुमत्सेन राजा आहे आणि त्याचा मुलगा सत्यवान, तो माझ्या मुलीनं पसंत केला. नारदांनी ऐकलं. नारद त्रिकाल ज्ञानी आहेत महाराज, भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान नारदांना आहे. नारदांनी राजाला सांगितलं, राजा सत्यवानाचा जो मुलगा आहे, सत्यवानाचा जो वडील आहे, त्या सत्यवानाच्या वडिलाचे दोन्ही डोळे गेलेले, तो आंधळा आहे. आणि सत्यवानाच्या वडिलांचं जे राज्य आहे, ती राज्य त्याच्याच पाहुण्या रावळ्यांनी हिरावून घेतलं, असं महर्षी नारद राजाला सांगतात. दरिद्र दुखे व्यापुनी, भार्या पुत्र संगे घेऊनी, धुमत्सेन हिंडेवनी, आपदा नयनी पहावे ना. आणि नारद महर्षींनी सांगितलं, राजा तू ज्याच्या मुलाबरोबर लग्न करायचं प्लॅनिंग आहे तुझ्या मुलीचं, त्याच सत्यवानाची परिस्थिती तुला सांगायला लागलोय. तो असणारा धुमत्सेन आहे, तो आता अरण्यामध्ये राहतो, वनामध्ये राहतो, त्याला दोन्ही डोळ्यानं तो आंधळा आहे. मुलगा आणि बायको घेतली आणि अरण्यामध्ये तो वास करतो, असं नारद महर्षी राजाला सांगतात. कंदमुळे शेवून वृक्षातळी करीती शयन, पिता म्हणे तुझ्यावर पाहून लावण्य गंगा हे द्यावी. आणि वनामध्ये राहतोय तो, कंदमुळे खातोय, वृक्षातळी झोपतोय, आणि तू एवढ्या राजाची मुलगी अशा गरीबाच्या घरी देशील का? शोभल का ते घरानं तुला? बघ म्हणले, असं ते अरण्यामध्ये राहतायत, झाडाखाली झोपतायत, कंदमुळं खातायत. अशा पद्धतीनं नारदांनी सांगितल्यानंतर ना राजाने विचार केला. काय विचार केला? येरी मने प्राण जाऊ निर्धार, मने वरिळा तो सांडी भ्रतार, प्रत्यक्ष घडतो व्यभिचार, पतिव्रता धर्म बुडे. आणि राजाने विचार केला की आपली मुलगी दुसऱ्या कोणाला तरी द्यावी. एवढी गरीब घराण्यामध्ये कशी द्यायची मुलगी? सासऱ्याला दोन्ही डोळे नाहीत, अरण्यामध्ये राहतायत, झाडाखाली झोपतायत, कसं द्यायचं? त्यावेळेस सावित्रीला बोलवलं. वडिलांनी म्हटले, हे बघ म्हणले, तू पसंत केलेला मुलगा आम्हाला पसंत नाही, त्यामुळे दुसरा कोणीतरी बघून लग्न करून टाकावं. असं विचार केल्यानंतर ना सावित्रीने सांगितलं, पिताश्री नाहीये, माझ्या मनाने एकदा ठरवला, मी त्याच्याच बरोबर लग्न करणार. मग पुन्हा काय व्हायचंय ते होऊ द्या, कारण मनानं जो पसंत केलाय त्याला सोडून दुसऱ्या बरोबर लग्न करणं म्हणजे व्याभिचार आहे, पतिव्रता धर्माला कलंक आहे. सावित्री सांगू लागले. सत्यवाना वाचून वडील समवय लहान, पिता बंधुकी नंदन, पुरुष मात्र सर्व माते. सावित्रीने सांगितलं वडिलांना, ऐका म्हणले, ठामपणे सांगते, सत्यवानाला सोडून जेवढे बी पुरुष सत्यवानाच्या बरोबरीचे असतील ती मला भावाप्रमाणे आहेत. सत्यवानाला सोडून जेवढेही पुरुष सत्यवानाच्या माझ्या वयाच्या लहान असतील ती मला मुलाप्रमाणे आहेत, आणि सत्यवानाला सोडून जेवढेही पुरुष माझ्यापेक्षा मोठे असतील ती मला वडिलाप्रमाणे आहेत. सत्यवाना बरोबरच लग्न करणार. सावित्री सांगू लागले. शुद्ध कृष्ण पक्ष निश्चित, तैसे दारिद्र्य ऐश्वर येते जात, भाग्याम्र काली वितळत, परिनिश्चय ध्रुव न ढळे पै. आणि सावित्रीने सांगितलं, महाराज आज सत्यवानाची परिस्थिती गरीब आहे, उद्या तो राजा होऊ शकतोय. उद्याच कोणी सांगितले? कृष्ण पक्ष येतात जातात, प्रत्येक महिन्यात येतात जातात, तसं दारिद्र्य येत असतं जात असतं. आज गरिबी आहे, उद्या श्रीमंती येईल, पुढचं कोणी सांगितलंय? पण मी सत्यवाना बरोबरच लग्न करणार. सावित्री सांगू लागले. नारद म्हणे तुझा नेम सत्य, परिते ते आहे अनर्थ, एक संवत्सर भरता भरत मृत्य, सत्यवाना असे हो. आणि नारदांनी सावित्रीचं बोलणं ऐकलं. नारदांनी सांगितलं, सावित्री तुझा निश्चय बरोबर आहे, पण तिथं एक अनर्थ आहे. ज्या दिवशी तुझं आणि सत्यवानाचं लग्न होईल त्या दिवसापासून बरोबर 1 वर्षानं सत्यवान मरणार आहे. सत्यवानाला मरण आहे. मग सत्यवान जर मेला तर तू काय करणार?
तो मरण पावल्यावरी तू काय करशील राजकुमारी, येरी म्हणे निर्धारी प्राण देईन त्याच्या सवे. नारदांनी सांगितलं तुमच्या दोघांचं लग्न झाले की 1 वर्षानं सत्यवान मरणार आहे, मग 1 वर्षामध्ये तुम्ही काय संसार करणार आहे, आणि सत्यवान मेला तू काय करणार आहे, पुन्हा मग तुझं कसं होणार. त्यावेळेस सावित्रीने सांगितलं तो जर मेला तर मीही त्याच्या बरोबर जीव देणार. सावित्री सांगू लागले सुकृत पदरी असेल निश्चय, तरी विषतेचे अमृत होय, मृतिका जे ते खानू जाय ते निधान लागेल. आणि मग सांगितलं सावित्रीनं सकृत पदरी असेल निश्चय, जर आमच्या पदरामध्ये पुण्य असेल तर विषाचं सुद्धा अमृत होतं, माती म्हणून खांदाय जावं तिथं सुद्धा धनाचा हांडा लागेल. जर आपल्या बरोबर सकृत असेल तर न घडणाऱ्या गोष्टी घडू शकतील असं सांगतात. हाती धरिता पाषाण तो परिस होय करी सुवर्ण, घरच्या दासी सिद्धी होऊन कल्पिले मात्र पूर्वी ती. अहो हातामध्ये दगड जर घेतला तर त्या दगडाचा सुद्धा परीस होईल, सोनं होईल. अशा पद्धतीने जर सकृत असेल आणि अंगणाची झाड सुद्धा कल्पवृक्ष होतील, म्हणजे जर पुण्य बरोबर असेल सकृत असेल तर न घडणाऱ्या गोष्टी घडू शकतील. सावित्री सांगू लागली कृपा करील कमल दलाक्ष, तरी अंगणीचे तरु होतील कल्पवृक्ष, शत्रू ते मित्र होती प्रत्यक्ष पूजा करून वंदिती. अहो भगवंताने जर कृपा केली तर काय होतं, मुकम करोती वाचालम पंगुम लंग येते गिरिम यत कृपा तमहम वंदे परमानंदे माधवम. रामायणातनं सांगू भगवंताची कृपा घडे, तै पांगुळ ही पर्वत चढे, मुखियासी वाचा जोडे, बोले होडे बृहस्पतीसी. भगवंताची जर कृपा झाली तर अंगणातली झाडं सुद्धा कल्पवृक्ष होऊ शकतात, भगवंताची कृपा झाली तर शत्रू सुद्धा मित्र होऊ शकतात, तसं भगवंताची कृपा झाली तर माझा सत्यवान सुद्धा जगू शकतो. सावित्री सांगू लागले शनन लागता निर्धारे, तृणग्रहे होतील सुवर्ण मंदिरे, नृप येऊन ग्रादरे राखतील सर्वस्वे. आणि जर सुकृत बरोबर असेल पुण्य बरोबर असेल तर गवताची घरं सुद्धा सोन्याची होतील आणि राजा आपल्या घराचं संरक्षण करील. मग माझं सत्यवान का वाचणार नाही, त्याचही पुढे माझं जर पुण्य बरोबर असेल तर सत्यवाना बरोबर सुद्धा न घडणाऱ्या गोष्टी घडतील. सावित्री सांगू लागले नारद म्हणे धन्य धन्य माझे तुझा आशीर्वचन, तुझेही मनोरथ पूर्ण मद उदरे होतील पै. नारदांनी सावित्रीचा निश्चय पाहिला महाराज, आणि नारदांनी सांगितलं तुझा निश्चय धन्य आहे आणि निश्चयाचं बळ तुला प्राप्त होणार आहे. माझा आशीर्वाद आहे. नारद संत आहे आणि नारदांसारख्या सद्गुरूंचा जर आशीर्वाद भेटला तर काय कमी आहे. माझ्या आशीर्वादानं तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. नारद महर्षी सावित्रीला सांगतात यावरी विष्णू नाभनंदन तत्काळ पावला अंतर्धान, अश्वपती कन्या घेऊन तयावना प्रतिपातला. आणि त्यावेळेस नारदांनी सांगितल्यानंतर ना त्या ठिकाणी निघून गेले आणि अश्वपती राजांना कन्या घेतली आणि त्या वनामध्ये जिथं धुमत्सेन होता त्या वनाकडे निघाला. त्याच्या पदा देखून डोळा अश्वपती सद्गत झाला, धुमसेन म्हणे या अंधाला मावळला भाग्य सूर्य. आणि अश्वपती राजा आपल्या मुलीला घेतला आणि त्या वनामध्ये गेल्यानंतर ना त्याच्या आपदा डोळ्यानं पाहिल्या. अश्वपती राजाचं अंतःकरण भरून आलं, दोन्ही डोळ्यानं तो आंधळा होता. धुमत्सेन झोपायला घर नव्हतं, झाडाखाली झोपत होता. सत्यवान आणि धुमत्सेनाची पत्नी बरोबरीला होती. अशा प्रकारे अवस्था अश्वपतीनं पाहिली. म्हणतात त्याच्या पदा देखून डोळा अश्वपती सद्गत झाला, धुमसेन म्हणे अंधाला मावळा भाग्य सूर्य. आम्हा सवदसा संपूर्ण तुझे न बैसे कदा मन, हे कन्या सुलक्षण देई नेवन आणि कवरा. धुमत्सेनानं सांगितलं अश्वपतीला, म्हणले महाराज तू देशाचा राजा आहे आणि आम्हाला राहायला घर नाही, त्याच्यामुळे तुझी मुलगी आमच्या घरामध्ये देऊ नका. विनाकारण हिची अडचण हिची आपदा तुम्ही करता. राजवाड्यामध्ये राहणारं लेकरू अरण्यामध्ये कसं राहील.
त्याच्यामुळं तुम्ही आणि कुणाला तरी दुसऱ्यावर बघा आणि त्याच्या घरामध्ये चांगल्या घरामध्ये मुलगी द्या. इथं आम्हालाच राहिलं घर नाही, इथं मुलीची आपदा विनाकारण होईल असं धुमतसेना अश्वपती राजाला सांगू लागला. राव म्हणे कन्येचा निर्धार वरुण दिशेस उगवेल मित्र, हे गड्याला परी मी वर दुसरा नवरी निर्धारे. आणि त्यावेळेस तिने सांगितलं, म्हणले माझ्या मुलीचा निर्धार आहे, माझ्या मुलीचा निश्चय आहे आणि काही जरी केलं तरी तिचा निश्चय टळत नाही. आम्हीही विचार केलाच होता दुसऱ्या कुणाला तरी द्यावी, पण सावित्रीचा निर्धार आहे सत्यवानाबरोबरच लग्न करायचं, त्याच्यामुळे मी मुलीला इथं घेऊन आलो असं अश्वपती धुमतसेनाला बोलू लागला. मग पाहोनी असुदीन रायला विले ते लग्न, 4 दिवस संपादून दिदले अंधन बहुतची. मग चांगला दिवस काढला, योग्य मुहूर्त काढला आणि त्या मुहूर्ताच्या दिवशी सावित्री आणि सत्यवानाचं लग्न लावलं. लग्न लावल्यानंतर ना अश्वपती राजानं अफाट संपत्ती दिली महाराज. आता मुलीचा होणारं सासर एवढं गरीब आहे, त्याच्यामुळे राजानं सगळी संपदा त्या असणाऱ्या धुमतसेनाला दिली. काय झालं, कन्या ठेवून त्यापासी अश्वपती गेला सोनगरासी, सावित्री व्रतार सेवेसी दिवस निशी सादर. लग्न झालं सावित्रीचं सत्यवाना बरोबर. अश्वपती राजानं मुलगी धुमतसेन राजाच्या हातामध्ये दिली आणि सांभाळा म्हणून सांगितलं, हिच्यावरती लक्ष ठेवा, व्यवस्थित सांभाळा, काळजाचा तुकडा आहे. आणि अश्वपती राजा तिथून जड पावलानं निघून गेला. इकडं सावित्री आपल्या नवऱ्याची कशी सेवा करते ऐका. सासू सासरा व्रतार याची सेवेसी परम तत्पर, हेच तप खडतर आचरे तेव्हा सावित्री. लक्षात घ्या महाराज, आज लोक सावित्रीची पूजा करतायत. काय केलं होतं सावित्रीनं, हेच केलं होतं. सासू सासरा भ्रातार. सावित्री पतिव्रता होती, पण सासू सासरा आणि नवरा तिघांची सेवा करत होती. आणि हेच स्त्रियांसाठी तप आहे. स्त्रियांचं तप म्हणजेच आपल्या कुटुंबाची सेवा करणं, नवऱ्याची सेवा करणं. हेच सावित्रीने केलं असं सांगतात. स्त्रियास साधन हेच थोर, आपुला पती तोच ईश्वर, सेवा करावी सादर तुझा विचार नसावा. अहो, स्त्रियांच्या मनामध्ये हाच विचार असावा, आपुला पती तोच ईश्वर. स्त्रियाच्या मनामध्ये आपला नवराच देव आहे आणि देव समजून नवऱ्याची सेवा करायची, आणि तीच सावित्री करत होती. स्त्री सकळांचे अन्याय सोसून दासादासीचे राखी मान, अवघी निजल्यावरी करी शयन सर्व आधी जागी होय. आता घरामध्ये लग्न जर झालं तर घरामधल्या त्या नवीन नवरीनं कसं नांदावं हे ग्रंथ सांगतात आपल्याला महाराज, आणि ग्रंथाप्रमाणे आपण वागावं लागतं. काय करायचं, सासरला गेल्यानंतर ना सासरमध्ये कसं राहायचं, सगळ्यांची मान मर्यादा राखायची. सासरला गेल्यावर स्त्रियानं कुणालाच उलट बोलायचं नाही, सगळ्याचे अन्याय सहन करायचे, कारण स्त्रीला स्वतंत्र नाही महाराज. सगळ्याचे अन्याय सहन करायचं. घरामधले सगळी व्यक्ती झोपल्यानंतर ना मग झोपायचं, आणि सगळी घरातली लोक उठायच्या आधी उठायचं, असं सासरमध्ये स्त्रियांनी वागावं ग्रंथकर्ते सांगतात. 4 प्रहर रात्र सोय तळ हाती व्रताराचे पाये, पतीने आग्रह करिता पाये निद्रा करी क्षणभरी. आणि सगळी घरातली झोपल्यानंतर ना त्या स्त्रीनं झोपावं. झोपायच्या आधी आपल्या नवऱ्याचे पाय दाबायचे. 4 प्रहर रात्र होईपर्यंत पहाटेपर्यंत पाय दाबायचं आपल्या नवऱ्याचे, आणि जर नवऱ्यानं आग्रह केला तरच त्या स्त्रीनं झोपावं, अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतात. दरिद्री हो वृद्ध व्रतार दीर्घ रोगी दुःखे जर्जर, द्रव्यन जोडी क्रूर परिण कंटाळे पतिव्रता. पतिव्रता स्त्रियेचा धर्म सांगितलं महाराज. आपला नवरा कसाही असू द्या, नवऱ्याकडे संपत्ती नसू द्या, दरिद्री असू द्या, नवऱ्याला कामधंदा नसू द्या,
त्याला रोग असू द्या नवऱ्याला, तरी स्त्रीनं त्याला नावं ठेवायची नाही, त्याचा धिक्कार करायचा नाही, अशा पद्धतीने सांगतात. सेवा करी घडोघडी, मने जितकी पडेल तितकी जोडी, शरीर पोसणी आवडी, सर्वही सोडी सती ते. आणि लग्न झाल्यापासून स्त्रियेचं सर्वस्व शरीर नवऱ्याच्या अधीन असतं. स्त्रीचं शरीर असतं, पण त्या शरीराला चालवणारा नवरा असतो. आपल्या नवऱ्याच्या आज्ञेखाली स्त्रियेनं वागावं लागतं. जेवढी नवऱ्याची सेवा करल तेवढं थोडं असं त्या स्त्रीला वाटावं, आणि आपल्या शरीराच्या इच्छा सोडून नवऱ्याच्या इच्छेसाठीच शरीर झिजवावं, असं घरामध्ये स्त्रियेनं वागावं. ग्रंथकर्ते सांगतात, पिता वृद्ध दरिद्र व्रतार, अक्षीर गायानाथ प्रेत संस्कार, अंध पांगुळ मुके बधीर, याशी पाळिता हरी तुष्टे. अहो भगवंत प्रसन्न होतो, पण कधी होतो? आपल्या नवऱ्याची सेवा करा. आंधळा, बहिरा, मुका, पांगळा यांची सेवा करा, आलेल्या अतिथीची सेवा करा. असं जर केलं तर भगवंत प्रसन्न होतो, असं सांगतात. व्याता भूत गुरुचे सेवन, दरिद्री ब्राह्मण कुटुंब पालन, दरिद्रियाचे करिता लग्न, हरी तुष्टे त्यावरी. एखाद्या गरीबाचं लग्न केलं, आहे आपल्यापाशी पैसा तर गरीबाच्या लग्नाला द्यावा. गरीबाचं लग्न केलं, ब्राह्मणाची सेवा केली, गुरुची सेवा केली, तर भगवंत त्याच्यावरती प्रसन्न होतो. असो ते पतिव्रता नारी, व्रतरादी भोजन न करी, षडस उत्तम फळ निर्धारी, न बक्षीस पती विने. असं म्हणले. आपल्याला बाकीचं काय करायचंय? सावित्रीचं सांगायचंय. बाकींच्या स्त्रियाचं वर्णन नाही करायचं. सावित्री तिच्या सासरमध्ये कसं नांदत होती हे ग्रंथकर्ते सांगतायत. पतीच्या आधी त्या ठिकाणी जेवत नव्हती सावित्री. सावित्रीचे सांगतो मी. पतीच्या आधी जेवत नव्हती, पतीची सेवा करत होती. अजून काय काय करत होती ऐका. ग्रामासी जाता व्रतार, न सेवे उत्तम वस्त्रालंकार, दर्पण न पाहे रात्र, चिंता मानासी पतीची. सासरमध्ये स्त्रियाने कसं नांदावं महाराज, खूप मोठा संदेश आपल्याला ग्रंथामधून भेटतो. स्त्रियांनी, सासरवासी स्त्रियांनी कसं घरामध्ये नांदावं. आपला नवरा जर बाहेर गावी गेला असेल तर चांगली उत्तम वस्त्र अलंकार अंगावरती घालायचे नाहीत. नवरा जर बाहेर गेला तर चांगल्या सुंदर साड्या घालायच्या नाहीत. सारखं आरशामध्ये पाहायचं नाहीये. उत्तम अशा प्रकारचे वस्त्र अलंकार परिधान करायचे नाहीत. आणि नवरा बाहेर गेल्यापासून आपल्या मनामध्ये नवऱ्याचीच चिंता असावी, असं सांगतात. जार जारणीचा संग न धरी, पर वस्त्र नेश निर्धारी, न्याहाळू न क्षण भारी, पर पुरुष न पाहे. अहो पतिव्रता स्त्रियाचं जीवन सांगितलं. तिनं सासरामध्ये असताना कसं वागायचं त्या ठिकाणी सांगितलं. अनेक बायांचा संघ, वाईट प्रवृत्तीच्या स्त्रियांचा संघ धरायचा नाही. आणि वेळोवेळी त्या ठिकाणी असणाऱ्या पर दुसऱ्यानं दिलेली वस्त्र घालायचे नाहीत. आपली नवरा आपल्यासाठी जी कपडे घेईल तेच घालायचे. साडी वगैरे नवऱ्याने घेईल तेवढंच घालायचं, बाहेरचं काही घालायचं नाही. आणि आपला नवरा सोडून परपुरुषाकडं निहाळून बघायचं नाही, असं सांगतात. एकांत जरी निसंग, पडदणी विनन दुयांग, परम पुरुषार्थी अभंग, पतीच आपुला भावित. पती जर आपला बाहेर गावी गेला असेल तर आपल्या पतीचीच मनामध्ये चिंता असावी. एकांत जरी मिळाला तरी एकांतामध्ये सुद्धा पतीचीच निद्रा, पतीचंच चिंतन असावं. कुठेही आपण भोईला जमिनीवरती पतिव्रता स्त्रीनं झोपू नये, कसंही कुठेही लोळू नये, असं सांगतात. पर घरी निद्रा न करी, एकली मार्ग न चाले क्षण भरी, क्रीडा समयीच विनोद करी, पतीचे मन पाहुनी. आणि पतिव्रता स्त्रियेनं कसं नांदावं, स्त्रियांनी कसं नांदावं हे ग्रंथकर्ते सांगतायत. नवरा आपल्या सोबत असताना किंवा नवरा घरी असताना दुसऱ्याच्या घरी जास्त जायचं नाही. पर घरामध्ये दुसऱ्याच्या घरी जाऊन झोपायचं नाही, कसंही तिथं लोळायचं नाहीये. आणि नवरा आणि पती आणि पत्नी एकांतामध्ये असताना
पतीचं मन बघायचं आणि मगच विनोद करायचा. जास्त आगाव पती पुढे बोलायचं नाही. पतीचं अंतकरण मन पाहायचं, मग विनोद करावा असं सांगतात. गुण सरिता ते परम चतुर, निज मने मोहित प्राणेश्वर. पती कार्य दक्ष गुण गंभीर, साध्य साधन भाव जाणे. आणि स्त्रियेकडे एक स्वभाव असतो महाराज. स्त्री आपल्या पतीला आपल्या मायेमध्ये आपल्या प्रेमामध्ये अडकवत असते. ती तिचं कर्तव्य असतं. त्याच्यामुळं आपल्या पतीला कसं मोहन घालावं आणि आपल्या पतीला आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी मायामध्ये आपल्या असणाऱ्या मोहामध्ये प्रेमामध्ये कसं पाडावं ही त्या पतिव्रतेचं कर्तव्य असतं असं सांगतात. दूर गेल्या प्राणनाथ, सर्व भोगांचे घरी व्रत धरी व्रत. 5 दिवस पर्यंत रजशुलान दृष्टी पडे. आपला नवरा जर दूर गेला, काही कामानिमित्त बाहेर गेला, तर नवऱ्याला सोडून जास्त आहार करायचा नाहीये. कुठल्याही प्रकारचं व्रत उपवास नवऱ्याच्या परमिशन शिवाय करायचं नाही. आपल्या नवऱ्यानं सांगेल तेवढेच उपवास धरायचं. बघा आज सावित्रीची लोक पूजा करतायत, एवढं तिचं सामर्थ्य आहे. कशामुळे आहे हो? तिनं फक्त सासू सासऱ्याची नवऱ्याची सेवा केली होती. फक्त नवऱ्याचीच नाही, सासू सासऱ्याची सुद्धा सेवा करावी लागते. सावित्रीने तीच केलं होतं. सासू सासरा भ्रातार, सासू सासरा आणि नवरा यांची सेवा सावित्रीने केली, म्हणून आज लोक तिची पूजा करतायत. एवढं सामर्थ्य सावित्रीला प्राप्त झालं. पती सेवेच फळ आहे असं सांगतात. भ्रतराची प्रीती जे ठाई, तिचा स्नेह तिकडेच पाही. वाचा वाचा. पती द्वेषी सहसाई, त्या ते प्रीती करीना. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.